नमस्कार. चला, आज आपण बघूया की एका आधुनिक शिक्षकाच्या टूलकिटमध्ये नक्की काय काय असतं. आपण वर्गात शिकवण्याच्या अशा काही प्रभावी पद्धतींबद्दल बोलणार आहोत, ज्या आजच्या काळात खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. तर सुरुवातच करूया एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापासून. एकाच वर्गात इतके वेगवेगळे विद्यार्थी असतात. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत, वेग, गरजा सगळंच वेगळं. मग या सगळ्यांना एकत्र आधार द्यायचा तरी कसा? आधुनिक शिक्षणासमोरचं हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत तर आधुनिक वर्गासमोरची आव्हानं काय आहेत, विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवायचा, एक सर्वसमावेशक वर्ग कसा तयार करायचा आणि आकलन शक्ती वाढवण्यासाठी कोणती साधनं वापरता येतात आणि मग शेवटी हे सगळं एकत्र करून एक फ्युचर रेडी क्लासरूम कसा बनवायचा तेही पाहू. आपल्याला माहितीये जुनी पारंपरिक पद्धत कशी होती, जिथे सगळ्यांना एकाच तराजूत तोललं जायचं. पण आता ती गोष्ट मागे पडली आहे. आजच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक गतिमान आणि प्रतिसाद देणाऱ्या पद्धतींची गरज आहे. चला तर मग आपल्या या टूलकिटमधल्या काही महत्त्वाच्या साधनांवर नजर टाकूया. ही अशी साधनं आहेत जी थेट विद्यार्थ्यालाच केंद्रस्थानी ठेवतात, त्यांना सहभागी करून घेतात. तर पहिला आहे सहकारी शिक्षण. आता हे काय आहे? सोपं आहे. यात विद्यार्थी एकटं काम करण्याऐवजी छोट्या गटांमध्ये एकत्र येतात आणि एखादी समस्या सोडवतात. विचार करा, जसं की विज्ञानाचा एखादा प्रयोग करायचा आहे. मग गटातल्या प्रत्येकाला एक एक जबाबदारी दिली जाते आणि ते सगळे मिळून तो प्रयोग यशस्वी करतात. म्हणजे काय तर ते एकमेकांकडून शिकतात, एकत्र विचार करतात आणि एक स्पर्शोने ध्येय गाठतात. हा खरंच एक खूप मोठा बदल आहे. सक्रिय शिक्षण म्हणजे काय? तर पॅसिव्ह पद्धतीने फक्त ऐकत बसण्याऐवजी सक्रियपणे सहभागी होणं. म्हणजे विद्यार्थी फक्त ऐकत नाहीत, तर स्वतः काहीतरी करतात, चर्चा करतात आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग बनतात. आणि मग येतं वैयक्तिक शिक्षण. हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि पद्धतीनुसार शिक्षणाला बदललं जातं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिक्षण मिळतं आणि त्यामुळे साहजिकच ते जास्त प्रभावी ठरतं. तर विद्यार्थ्याला सक्षम करणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण तितकंच महत्त्वाचं आहे ते वातावरण जिथे तो शिकतो. बरोबर ना? चला, आता आपण वर्गाच्या रचनेकडे वळूया. आता आपण बघूया अशा काही पद्धती ज्या थेट शिकण्याच्या वातावरणाची रचना आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतात. कारण वर्गाची रचना चांगली असेल तरच यशाचा पाया घातला जातो. विभेदीकरण हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण संकल्पना खूप सोपी आहे. याचा अर्थ काय? तर वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा वेगवेगळ्या आहेत हे समजून घेऊन त्यानुसार शिकवण्याची पद्धत आणि अभ्यासक्रम थोडा बदलणं. यामुळे होतं काय की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिकण्याची संधी मिळते. पुढचं आहे शिक्षणासाठी वैश्विक रचना. याला इंग्रजीत युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग किंवा UDL म्हणतात. ही एक खूप दूरदृष्टीची संकल्पना आहे असं म्हणायला हरकत नाही. यात सुरुवातीपासूनच एक असं लवचिक आणि सोपं शिक्षण वातावरण तयार करण्यावर भर दिला जातो, जे सगळ्याच प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. आणि या सगळ्याचा पाया काय माहितीये? प्रभावी वर्ग व्यवस्थापन. कारण विचार करा, जर वर्गात शिस्त आणि योग्य वातावरणच नसेल तर दुसरी कुठलीही पद्धत यशस्वी कशी होणार? नाहीच होणार. त्यामुळे हे कौशल्य शिक्षकांसाठी अगदी अत्यावश्यक आहे. ठीक आहे, तर आता आपल्याकडे सहभागी होणारे विद्यार्थी आहेत आणि एक चांगलं वातावरणही आहे, पण शिकणं अजून सखोल आणि प्रभावी कसं बनवता येईल, त्यासाठी कोणती साधनं वापरता येतील? चला तर आता आपल्या टूलकिटमधल्या अशा काही साधनांवर एक नजर टाकूया, जी विद्यार्थ्यांची माहिती समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारतात. वर्गातलं तंत्रज्ञान. आता बघा, तंत्रज्ञान म्हणजे फक्त एखादं नवीन गॅजेट नाहीये, तर ते शिकवण्यासाठी आणि वेगवेगळी संसाधनं पुरवण्यासाठी एक खूप शक्तिशाली प्लॅटफॉर्म आहे. यामुळे शिक्षण खूप सोपं, व्यावहारिक आणि खरं सांगायचं तर मनोरंजक सुद्धा बनतं. आणि हे तर खूपच प्रभावी आहे, दृश्यांकन किंवा व्हिज्युअलायझेशन. यामुळे काय होतं की ज्या अवघड संकल्पना असतात ना, त्या अगदी सोप्या आणि डोळ्यासमोर दिसतील अशा बनतात. विद्यार्थी जे काही वाचत आहेत ते मनातल्या मनात चित्रित करू शकतात आणि त्यामुळे त्यांचं आकलन खूपच वाढतं. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जी वेगवेगळी साधनं पाहिलीत ती सगळी एकत्र येऊन एक शक्तिशाली टूलकिट कसं तयार करतात ते पाहूया. बघा, या 8ही पद्धती
एकमेकांशी जोडलेले आहेत. हे काही वेगवेगळे सुटे भाग नाहीत, तर एक संपूर्ण सर्वसमावेशक प्रणाली आहे जी खास आधुनिक वर्गासाठी तयार केली आहे. यात सहकारी शिक्षणापासून ते तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत सगळ्याचा समावेश आहे आणि हे सगळं मिळून एक जबरदस्त शिकण्याचा अनुभव तयार करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर या सगळ्या पद्धतींचा उद्देश काय आहे? तर सहकार्याला प्रोत्साहन देणं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षण देणं, एक लवचिक वातावरण तयार करणं आणि हो, तंत्रज्ञानाचा वापर करून आकलन शक्ती वाढवणं. म्हणजे आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना, की प्रत्येक विद्यार्थ्याची गरज कशी पूर्ण करायची, तर हे त्याचं उत्तर आहे. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम? तर एक असा वर्ग तयार होतो जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेला प्रतिसाद देतो, जो खूप आकर्षक असतो आणि जिथे प्रत्येकाला समान संधी मिळते. किती छान आहे ना हे? आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, येत्या 10 वर्षांमध्ये शिक्षणाच्या जगात यापैकी कोणती पद्धत किंवा साधन सर्वात महत्त्वाचं ठरेल असं वाटतं? यावर नक्कीच विचार करायला हवा.